सगळं पिवळं पिवळं झालं आजी मी. आता हां दुपारी देव गेला ना त्यावेळेसच आम्ही आतमध्ये आलो 2:30 वाजता आणि मग म्हणून आपल्याला दर्शन झालं. ते दर्शन होतच नव्हतं कसं. आतमध्ये पाय ठेवायला जागा नसते. हां आता आम्ही म्हणजे कमानात बाहेर पडलं का नाही तिथनं तिथं पंढरपूर फेकायचं तिकडं त्या हवालदाराला नारळ देऊन आधीच पंढरपूर पडलं की गाडीला जायचं. नारळाचा सेट देतात त्या ह्याला हवालदाराला नारळ असाच द्यायचं. होय का? बस पाहिजे पाठीमागं त्याला असाच नारळ फोडायचा नाही. माझ्या आईला मी एकदा घेऊन आलो होतो. म्हणजे एकदा सगळेच कुटुंब आलं होतं. माझी आई वडील मी आई वारली आमची. हां पण जवळपास 10 ते 11 वर्षानंतर आलो मी. पण कुदैवत असल्यामुळं यायलाच पाहिजे असं दरवर्षी यायला पाहिजे खरं तर. ही आमची चूकच झाली. आणि जोपर्यंत आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत आपण देवाकडे येत नाही. काय तर सांगितल्यावर गेला नाही म्हणल्यावर जाऊ द्या. काहीतरी अडचण आली असेल किंवा काहीतरी लय समस्या यायला लागल्या की मग माणूस देवाकडे जातो. तोपर्यंत जातच नाही. खरं तर हा खंडोबा 12 बलुतेदारांचा खंडोबा म्हणतो. सगळ्या जाती धर्मांच्या लोक विशेषतः सगळ्या जातीचे लोक आहेत. मार सांबार कुंभार. आणि मी बघितलं की आपल्या तिकडले कसे महाराष्ट्रामधले सगळे मराठी वगैरे जे आहेत ते जेजुरीला जातात सगळे आहे का नाही. हां आणि मग जेजुरीला नंतर आहे इथलाच पहिला आहे. हां त्यांच्या वगैरे आहेच की नंतर आहे जेजुरीला पहिला आहे. म्हणजे जेजुरीवर खंडोबा लग्नासाठी माणसासोबत लग्न करण्यासाठी इथं आला. आता आज संध्याकाळी साधारण 5:30 वाजता लग्नाचा मुहूर्त नदीच्या पलीकडे असणार. अच्छा अच्छा म्हणजे आता हे सगळे लोक लग्न लावून जाणार आणि लग्नासाठी म्हणून इथं आलेले आहे. आणि ते हातातलं हळदीचं ते कुठे सोडतात ते मनसोळी कर्नाटकमध्ये. खंडोबा म्हणजे शिवशंकराचाच अवतार आहे. शिवशंकराचाच अवतार. आमच्या घरात आमच्या नवऱ्यानं काळ भैरवनाथच असं म्हणते. सगळं महादेव शंकर आणि खंडोबा योगच आहे. सगळे येतात पण वेगवेगळे असे अवतार घेतलेत त्यांनी. म्हणजे कसा प्रसंग येईल तसा बरोबर आहे. काळानुरूप जिथे जिथे गरज येईल तसं तसं तिथं त्यांनी अवतार घेतलेला. जाऊन आले पण माझ्या घरच्या कुठं आहे ते? भीमाशंकर. अच्छा त्र्यंबकेश्वरला. नाशिक त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर पुण्यात ज्योतिर्लिंग आहेत ते 2. मानापानाची आहे ती गुरुडाची लोक आहे ती मागाची लोक आहे ती वडवाची लोक आहे ती यातलं काही एक माणूस आहे. नाही सर्व 12 बलुतेदार आलेले आहेत सगळे. मग एका काकांशी बोललो मी तर ते म्हणले की आम्ही कुंभाराचा आहोत. हां प्रत्येक धर्माचे प्रत्येक जातीचे लोक आहेत त्याच्यामध्ये. नाव काय आजी तुमचं? माझं नाव मालन दयानंद मोहिते होय. कोणतं गाव? कौलापूर सांगली जिल्ह्यात आहे. महादेवनगर कौलापूर तासगावच्या पुढंच आहे. बघा दोस्तो हे माझ्या आजी आहे. आजीने मला खूप सारी माहिती सांगितली खंडोबाच्या संदर्भात आणि मला एवढा आनंद झालेला आहे. मी आता दरवर्षी खंडोबाच्या लग्नासाठी येणार आहे. तर हे अतिशय जास्त चांगली माहिती ज्या आजी आहेत त्यांनी मला माहिती दिलेली आहे. आता आम्ही इथून सगळे खंडोबाच्या लग्नासाठी जातो. आजी तुमचा धन्यवाद मनापासून खूप खूप आभारी आहे. मी आडेगाव आहे. आडेगाव सोलापूर जिल्ह्यामधलं अनिल सुखरे माझं नाव आहे. माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलवरती मी रेकॉर्ड करतो. हो का? अच्छा अच्छा अच्छा. हां 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 ठीक आहे आजी. सांगलीत म्हणजे